विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केसी विषयाअंतर्गत मागच्या तासिकेला जे प्रकरण क्रमांक 5 सुरू केलेलं आहे, रासायनिक परिरक्षण, ते आपण पुढे सुरू ठेवणार आहोत. तर रासायनिक परिरक्षणामध्ये प्रत्यक्षात तीव्र अशा रसायनांचा वापर केला जातो. यांना वर्ग 2 परिरक्षक किंवा रासायनिक परिरक्षक असंही म्हणतात. यांचा जो काही वापर आपल्या देशामध्ये अन्नपदार्थ संस्करणासाठी, अन्नपदार्थ टिकवण्यासाठी, अन्नपदार्थाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी केला जातो, तर तो वापर अन्न भेसळ कायदा 1954 अन्वये त्यानुसार त्यातील तरतुदीनुसार केला जातो. आता हा वापर करणं का गरजेचं आहे? वर्ग 1 परिरक्षक म्हणजे मीठ, साखर, व्हिनेगर अशी सुरक्षित, कमी तीव्र, धोका कमी असणारी अन्न परिरक्षक उपलब्ध असताना, सहज उपलब्ध असताना, पुन्हा ही तीव्र स्वरूपातील, वर्ग 2 स्वरूपातील, प्रमाण जास्त झाल्यानंतर जीवितास धोका निर्माण करणारी परिरक्षक वापरण्याची काय गरज काय आहे? तर निश्चित त्या ठिकाणी गरज आहे, कारण अन्नपदार्थ बदलला, त्याचं स्वरूप बदललं तर त्याचा खराब होण्याचा कालावधी बदलतो, किंवा द्रव पदार्थ लवकर खराब होतात. शिवाय प्रत्येक वेळेस एकच पद्धत वापरणं अन्नपदार्थाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे असतात. ह्या सर्वांचा विचार करून जगभरामध्ये, देशामध्ये जी काही प्रचलित परिरक्षक आहेत त्यांची माहिती आपण आता घेणार आहोत. तर काय होतं, शीतपेयांच्या संस्करणासमयी आपण पाश्चरायझेशन करतो. पाश्चरायझेशन करतो म्हणजे त्या पदार्थाला आपण उकळेपर्यंत उष्णता देतो, किंवा ती द्यावी लागते. त्यामुळे पदार्थाला शिजल्यासारखा वास येतो. हे शिजल्यासारखं वास येणं, त्याची गुणवत्ता कमी करणं होतं. हे टाळण्यासाठी आपणाला रासायनिक परिरक्षक, कमी उष्णता देऊन रासायनिक परिरक्षक जर वापरली तर तो अन्नपदार्थ अधिक काळ चांगला टिकून राहतो. पदार्थ फोडल्यानंतर देखील त्यामध्ये सूक्ष्मजीवांचा म्हणजे बुरशी, जीवाणू अशा सूक्ष्मजीवांचा शिरकाव आतमध्ये होऊ शकत नाही. ही परिरक्षक वापरताना मात्र काळजी घ्यायला पाहिजे, ती चुरचुरणारी म्हणजे इरिटेशन करणारी नकोत, आणि ती आपल्या 1954च्या कायद्यान्वये वापरण्यासाठी आपणास मान्य असली पाहिजेत. तर वर्ग 1 परिरक्षक, वर्ग 2 परिरक्षक आपण आता बघितले. याच्यामध्ये विशेषतः आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत की 2 जे परिरक्षक आहेत, सोडियम बेन्झोएट आणि पोटॅशियम मेटाबायसल्फेट, तर यातलं नेमकं कोणतं परिरक्षक वापरायचं, तेच का वापरायचं? तर यासाठी काही घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात. ते घटक कसे आहेत बघा. पहिला घटक आहे परिरक्षकाचे प्रमाण आपण काय ठेवणार आहोत. 350 ppm ठेवणार आहोत का 700 ppm ठेवणार आहोत का 1000 ppm ठेवणार आहोत. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन, 10 लाखातला तो भाग. हे प्रमाण काय ठेवण्यात हे आपण पहिल्यांदा बघतो. त्यानंतर ज्या पदार्थाचं आपलं संस्करण करावायचं, जो पदार्थ आपल्याला टिकवून ठेवायचा, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आपण काय ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये आर्द्रता म्हणजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असणार आहे, हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. पुढे जाऊन आपल्याला संस्करणाचा जो काही प्रक्रियेसंबंधी चालणारा तापमानाचा प्रकार आहे, तो तापमान आपण किती ठेवणार आहोत, उकळेपर्यंत का गरम होईपर्यंत, आणि तो किती काळ असणार आहे. म्हणजे तापमान आणि त्याचं प्रमाण, त्याचा कालावधी. त्यानंतर सूक्ष्मजीवाचा प्रकार कोणता आहे, म्हणजे जीवाणूच्या विरुद्ध संस्करण करायचं आहे का किण्वाच्या विरुद्ध बंदोबस्त करायचा आहे का बुरशीपासून त्याला वाचवायचं आहे. त्यामुळे सूक्ष्मजीवाचा प्रकार कोणता आहे. त्यानंतर पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म काय आहेत. भौतिक गुणधर्म म्हणजे काय, त्याचा रंग कसा आहे, तीव्र रंग आहे का,
तीव्र रंग असेल तर मग परीक्षक बदलतं. त्यानंतर त्याची चव कशी आहे, गोड आहे का, आंबट आहे का, तिखट आहे असं वगैरे. गोड. रासायनिक गुणधर्मामध्ये त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये कर्ब घटक किती आहे, त्यामध्ये प्रथिनं किती आहेत वगैरे, हे रासायनिक गुणधर्म त्याचे कळतात त्यावर. त्यानंतर पुढे जाऊन संस्करणाचा कालावधी, म्हणजे आपल्याला आज संस्कारित केलेला पदार्थ आपण कधी वापर करणार आहोत, म्हणजे 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिने, वर्ष का 2 वर्ष, असं म्हणजे प्रोसेस केलेला प्रोडक्ट किती महिन्यापर्यंत आपण तो व्हॅलिड ठेवायचा आहे, किती महिन्यापर्यंत वापरास योग्य असं आपण त्यावरती शिक्का मारायचा आहे, याचाही विचार करावा लागतो. त्यानंतर पदार्थासाठी पॅकिंगचं स्वरूप कोणतं आहे, टेट्रा पॅक आहे का, आणि कुठल्या वेगळ्या पद्धतीचं पॅक आहे का, टीन पॅकेज आहे, आणि वाहतुकीचा मोड काय आहे, वाहतुकीची पद्धत काय आहे, म्हणजे हवाई वाहतूक आहे, जलमार्गी आहे का, रस्ते वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे. अशा सगळ्या घटकांचा विचार करून आपल्याकडं ही 2 परीक्षक प्रमाणित करण्यात आलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे ते अर्थात सोडियम बेन्झोएट आहे, आणि दुसरं आहे ते मग सल्फर डायऑक्साईड आहे. एकेकाची माहिती आपण घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर पहिलं सोडियम बेन्झोएट. तर हे सोडियम बेन्झोएट हे बेन्झोइक आम्लाचं किंवा बेन्झोइक ॲसिडचं क्षार स्वरूप आहे. हा एक उत्कृष्ट मध्यस्थ आहे. तुम्ही क्षार स्वरूपात काय घ्यायचं, तर बेन्झोइक ॲसिड हाताळणं म्हणजे आम्ल हाताळणं अधिक जिकिरीचं असतं, धोकादायक असतं, अधिक काळजीपूर्वक आपल्याला ते करावं लागतं. मग त्याच्याऐवजी मार्केटला हे जे क्षार स्वरूपातलं रसायन उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचा वापर करायचा. तर याचा वापर फळांचा रस, गर, स्क्वॅश, टोमॅटो केचप, सॉस, लोणची या संस्करणासाठी केला जातो. विशेषतः गडद रंगाची जी फळं आहेत त्यांच्या सर्व संस्करणासाठी, उदाहरणार्थ काळी द्राक्षे, फालसा, जांभूळ, स्ट्रॉबेरी यांच्या सरबताच्या संस्करणासाठी सोडियम बेन्झोएट वापरायचं. यामुळं काय होतं की फळांचा नैसर्गिक रंग टिकण्यास मदत होते. बेन्झोइक ॲसिडची जी काही विरघळण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा सोडियम बेन्झोएट पाण्यामध्ये 170 पट जास्त विरघळतं. नेहमीच्या तापमानाला सोडियम बेन्झोएटचा 1 भाग पाण्याच्या 1.8 भागामध्ये विरघळतो. ही त्याचा गुणधर्म आहे. आता सर्वसाधारण ही 1000 ppm म्हणजे 0.1%, 100 ml ला 0.1 ग्रॅम किंवा 1000 ml ला 1 ग्रॅम या प्रमाणात वापरायचं. ह्यासाठी परिरक्षक चांगल्या गुणवत्तेचं पाहिजे, चवविरहित असलं पाहिजे. आता ह्यासाठी सर्वसाधारणपणे सामू 2.5 ते 4 ठेवतात, आणि एवढ्या सामूसाठी 0.1% सोडियम बेन्झोएट वापरायचं. त्यासाठी सफरचंद रस, जॅम, जेली यामध्ये जी यीस्ट आणि जीवाणूंची वाढ होते तर ती रोखण्यासाठी सोडियम बेन्झोएट वापरायचं. सोडियम बेन्झोएटचं वैशिष्ट्य आहे कार्बन डायऑक्साईडच्या सानिध्यामध्ये ते अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतं. हे झालं सोडियम बेन्झोएटचं. त्यानंतर दुसरं परिरक्षक आहे ते सल्फर डायऑक्साईड. तर सल्फर डायऑक्साईड हे जे काही परिरक्षक आहे तर हे अनेक वर्षापासून वापरलं जातं. हे वापरत असताना पोटॅशियम मेटाबायसल्फाइट या क्षार स्वरूपात वापरायचं आहे. हे आपण क्षार स्वरूपातलं रसायन जेव्हा रसामध्ये मिसळतो, जॅममध्ये मिसळतो, जेलीमध्ये मिसळतो, तेव्हा त्याच्यापासून SO2 वायू बाहेर पडतो, त्याची वाफ होते आणि ती सूक्ष्मजीवांचा नायनाट करते. विशेषतः वेगवेगळ्या अन्न प्रक्रिया उद्योगातील यंत्रसामुग्री निर्जंतुक करण्यासाठी सल्फर डायऑक्साईडच्या वाफेचा उपयोग करतात. शिवाय किण्वन प्रक्रियेमध्ये, निर्जलीकरणामध्ये, गंजण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी पोटॅशियम मेटाबायसल्फेटचा वापर करतात. आता सल्फर डायऑक्साईड हा जो काही वायू स्वरूपातला परिरक्षकाचा भाग आहे तो आपण पदार्थामध्ये 350 ppm एवढा वापरू शकतो. त्यासाठी मात्र पोटॅशियम मेटाबायसल्फेट आपल्याला
700 ppm म्हणजेच 0.07% एवढं वापरायला लागतं. आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे पोटॅशियम मेटाबायसल्फेट क्षार स्वरूपात आपण जेव्हा पदार्थात वापरतो त्यामध्ये पदार्थातील आम्लाची क्रिया होऊन त्यातून SO2 वायू बाहेर पडतो. SO2 वायूमध्ये पाण्याचं त्यामध्ये एकत्रीकरण होऊन सल्फ्युरस आम्ल तयार होतं आणि तो त्या ठिकाणी वायू आणि आम्ल दोन्ही हे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी त्या ठिकाणी मर्यादा घालतात. अशा पद्धतीनं सल्फर डायऑक्साईडचं हे काम चालतं. तर आता विशेषतः हे कुठं वापरतात मग आता ऑलरेडी आपण बघितलं. मग आता कोणत्याही स्वरूपामध्ये जांभूळ, फालसा, डाळिंब, स्ट्रॉबेरी यासारख्या गडद रंग पदार्थ युक्त रस किंवा त्याचे पदार्थ साठवण्यासाठी हे वापरायचं नाही, कारण या ठिकाणी SO2 विरंजक म्हणून काम करतो आणि तो रंग कमी करतो. त्यासाठी सोडियम बेंझोएट वापरायचं मगाशी आपण बघितलं. फळांचे कॉन्सन्ट्रेट्स, वाळवलेली फळं, जॅम, जेली, मार्माडेड, लोणची, चटण्या आणि बेदाणे संस्करणासाठी हे पोटॅशियम मेटाबायसल्फेट वापरायचं. कमी आम्लतेच्या रसाची आम्लता वाढवून सायट्रिक आम्ल टाकून जर याचा वापर केला तर याची संस्करण क्षमता वाढते. त्यानंतर आता पुढे जाऊन आपण बघूयात पोटॅशियम मेटाबायसल्फेट वापरण्याचे सोडियम बेंझोएटच्या तुलनेत काय फायदे आहेत, का वापरायचं. तर पहिला फायदा आहे संस्करण क्षमता ह्याची अधिक आहे. पोटॅशियम मेटाबायसल्फेट हे सोडियम बेंझोएटपेक्षा जास्त परिणामकारक आहे. त्यानंतर रस आणि स्क्वॅशमध्ये अतिशय कमी वेळामध्ये लवकर आणि सगळीकडं सारख्या प्रमाणात मिसळतं. त्यानंतर तिसरं आहे फळांचा जो काही नैसर्गिक सुवास आहे तो टिकण्यास मदत होते. त्यानंतर चौथा फायदा आहे पोटॅशियम मेटाबायसल्फेट पासून मुक्त होणारा सल्फर डायऑक्साईड वायू पदार्थाच्या पृष्ठभागाकडील सूक्ष्मजीवांची वाढ थांबवून संस्करण क्षमता वाढवते. याची कार्यपद्धती पृष्ठभागाकडे जे काही सूक्ष्मजीव वाढतात पहिल्यांदा एंट्री तिकडून होते, तर तिकडं ते एंट्री तो रोखतो. आणि सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जर जास्त झालं काही कारणामुळं तर आपण त्या पदार्थाला 71 अंशपेक्षा अधिक तापमान ठेवून जर गरम केलं तर त्या रसातील जादा झालेला जो हानिकारक भाग आहे, जे प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो. असे हे सगळे सोडियम बेंझोएटच्या तुलनेत पोटॅशियम मेटाबायसल्फेट वापरण्याचे हे सगळे फायदे आहेत. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघूयात फळरसाची साठवण. तर ही साठवण करत असताना फळरस तर आपण निश्चित यासाठी साठवतोय की त्याचा वापर आपल्याला ऑफ सीझनमध्ये करता यायला पाहिजे. महागडी फळं घेऊन रस करण्यापेक्षा जेव्हा सीझन असतो तेव्हा ती योग्य खर्चामध्ये खरेदी करायची आणि मग सीझन असताना त्याचा वापर करायचा. कारण फळरस निसर्गतः नाशवंत आहेत, सूक्ष्मजीवांची वाढ होते, विकर काम करतात आणि हे पदार्थ खराब होतात. त्याच्यासाठी मग टिकवून ठेवायला साखरेचा पाक किंवा फ्रीजिंग ही पद्धत आपल्याला वापरायला लागते. किंवा काही वेळेस रसायनाचा वापर करावा लागतो. मग हे करत असताना आपल्याला तर मगाशी चर्चा आपण केली आहे की पदार्थानुसार सोडियम बेंझोएट 350 ppm का पोटॅशियम मेटाबायसल्फेट 700 ppm पर्यंत वापरायचं. तर ह्यासाठी आता अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 साली करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी 55 सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये 1962 साली तो लागू झाला आणि यानुसार
फळे आणि गरासाठी सल्फर डायऑक्साईड 200 ppm किंवा बेन्झोइक ऍसिड 350 ppm वापरायचं. जॅम जेलीस मार्मालेटसाठी सल्फर डायऑक्साईड 40 ppm, बेन्झोइक ऍसिड 200 ppm वापरायचं. लोणच्यासाठी सल्फर डायऑक्साईड 100 ppm वापरायचं, बेन्झोइक ऍसिड 250 ppm वापरायचं. टोमॅटो केचप सॉससाठी बेन्झोइक ऍसिड 750 ppm वापरायचं. फळांचे रस सॅरपसाठी बेन्झोइक ऍसिड 700 ppm वापरायचं. अशा पद्धतीनं ही वापरण्याची किंवा त्याचे प्रमाण ठरवण्याची निश्चितीकरणाची कायद्यानुसार या ठिकाणी संकेत किंवा नियम आपल्याला घालून दिलेले आहेत. त्यानंतर मान्यता प्राप्त म्हणजे परमिट असणारी, अन्यथा ती वापरता येऊ शकत नाहीत. म्हणजे मान्यता प्राप्त आणि बंदी असणारे परिरक्षक आपण आता या ठिकाणी बघणार आहोत शेवट टप्प्यामध्ये. तर मान्यता प्राप्त कुठली आहेत आपण आता बघितलंच. बेन्झोइक ऍसिड जे सोडियम बेन्झोएटच्या फॉर्ममध्ये आपण वापरतो. SO2 की जो आपण पोटॅशियम मेटाबायसल्फेटच्या फॉर्ममध्ये वापरतो. सॉर्बिक आम्ल हे आपण वापरू शकतो. हे सोडून आपण जर वापरलं, उदाहरण बंदी घालणारे हायड्रोजन पॅरॉक्साईड, त्यानंतर सॅलिसिलिक आम्ल, त्यानंतर फॉर्माल्डिहाइड, हॅलोजिनेटेड ॲसेटिक ॲसिड हे जर वापरलं तर त्या ठिकाणी कारवाई होते किंवा ते पदार्थ विकले जात नाहीत. ह्यासाठी जो कायदा आहे त्या कायद्यानुसारच त्या ठिकाणी हे अन्न परिरक्षक वापरायची, दुसरी परिरक्षक कोणत्याही परिस्थितीत वापरायची नाहीत. त्यामुळं खाणाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. एवढ्या माहितीनिशी आपण थांबूयात. धन्यवाद.